एक महत्त्वाची बातमी आहे। खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल झालंय। संजय राऊत यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। बॉम्ब से उडा दूंगा अशी धमकी संजय राऊतांना मिळालेली आहे। त्यानंतर बॉम्ब शोधक पथकासह मुंबई पोलीस हे संजय राऊत यांच्या घरी दाखल झालेले आहेत। संजय राऊतांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली। निवासस्थानाबाहेर आहे या ठिकाणी ही जी गाडी आहे या ठिकाणी या पार्क केलेल्या गाडीवर बॉम्ब से उडा दूंगा असा आशय लिहिण्यात आलेला होता आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये खरंच एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। संजय राऊत यांच्या हा मैत्री बंगला आहे आणि या मैत्री बंगल्याच्या बाहेरच ही गाडी होती आणि त्यामुळे येथील सुरक्षा रक्षकांनी जेव्हा ही गाडी पाहिली त्यावेळेला पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक आहे ते या ठिकाणी दाखल देखील झालं होतं आणि या ठिकाणी नेमका हा मेसेज कोणी लिहिलेला आहे किंवा कोणी खोडसाळपणा केला आहे का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कारण की या बंगल्याच्या बाहेर नेहमीच येथील स्थानिक रहिवाशांच्या गाड्या या ठिकाणी लागलेल्या असतात आणि या ठिकाणी असलेल्या धुळीमुळे या ठिकाणी ह्या गाड्या आहेत त्यांच्या गाड्यांवरच असलेला धूळ आहे त्या धुळीवरच हा जो आशय आहे तो कोणीतरी लिहिलेला होता। नेमका आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होत आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। खरं तर याच्या आधी देखील संजय राऊत यांना धमक्यांचे फोन असतील किंवा या ठिकाणी कोणी व्हिडिओ काढलेले असतील या बंगल्याचे असे अनेक ज्या बातम्या आहेत त्या समाज माध्यमांमध्ये देखील व्हायरल झाल्या होत्या आणि त्यावेळेला संजय राऊत यांना सुरक्षा देखील पुरवण्यात आलेली होती। आता मात्र पुन्हा एकदा ज्यावेळेला हा प्रकार घडलेला आहे त्यावेळेला पोलीस प्रशासन नेमकं आता या संपूर्ण घटनेकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण तपासामध्ये नेमकं काय निष्पन्न होत आहे हे पाहणं आता गरजेचं असणार आहे। अमोल पेंडेकर, झी मीडिया, मुंबई।